नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पुण्यातून वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झालाय। डोक्यात हेल्मेट असताना देखील हा मृत्यू झालाय। कचरा गाडीच्या धडकेत हा मृत्यू झालाय आणि कचरा गाडीला ओव्हरटेक करताना हा अपघात झालाय। सिंहगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय। कशा प्रकारे हा तरुण ओव्हरटेक करण्याच्या नादात या गाडीखाली चिरडला गेला, हेल्मेट असतानाही या तरुणाचा या वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याशी। सागर, काय सांगाल, नेमका हा अपघात कधी झाला आणि काय प्रकरण आहे हे? झालेला आहे आणि सदर युवक हा आयटी कंपनीमध्ये काम करतो। हा त्याचं नाव अंकित शहा आहे, इचलकरंजीचा आहे। सकाळी कामावरती जात असताना कचरा गाडीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झालेला आहे। त्याच्या डोक्यात हेल्मेट आहे। हेल्मेट जे आहे ते बाजूला पडलेलं आहे आणि त्याच्या अंगावरून गाडीचं चाक जे आहे ते गेलेलं आहे। या संदर्भात कचरा गाडीचा जो ड्रायव्हर आहे असो त्याला अटक करण्यात आलेली आणि सिंहगड पोलीस याचा तपास करतायत। नक्कीच, आणि ही जी कचऱ्याची गाडी आहे ती सरळ पुढे गेलेली दिसते, तर हा कचरावाला जो आहे ड्रायव्हर तो फरार झालेला आहे की त्याला अटकेत घेण्यात आलेला आहे? नाही, कचरा गाडीचा ड्रायव्हर जो आहे तो महानगरपालिकेची कचरा गाडी आहे। अशोक अण्णा जाधव असं या चालकाचं नाव आहे, कारण की त्याची कुठलीही चुकी नसताना तो पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे आणि या प्रकारानंतर गाडी ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय। नक्कीच सागर, खरं तर हा तरुण कोण होता, त्याची काय ओळख आहे? हा तरुण जो आहे तो इचलकरंजीचा आहे। हा अंकित शहा असं या युवकाचं नाव आहे। हा मगरपट्टा या ठिकाणी आयटी कंपनीत कार्यरत आहे आणि दांगट नगर या ठिकाणी कचरा गाडीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात जो आहे तो झालेला आहे। अपूर्व शहा यांनी तक्रार जी आहे ती त्याचे नातेवाईक आहेत त्यांनी तक्रार दिली। निश्चितच, आणि हा सगळा प्रकार जो आहे तो सीसीटीव्हीत काय झालाय। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर पुण्यातली ही दृश्य आहेत, कशा प्रकारे कचरा गाडीला ओव्हरटेक करताना एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय त्याची ही दृश्य आहेत।